पुण्यामध्ये दिवसेंदिवस जीबीएस फोफावत असल्यानं शुद्ध पाण्याबाबत सगळेच गांभीर्यानं विचार करतायत। अशातच पिंपरी चिंचवड शहरात 13 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल समोर आला आणि एकच खळबळ उडाली। वैद्यकीय विभागानं जीबीएसची लागण झालेल्या रुग्णांच्या घरातील पाण्याचे नमुने घेतले आणि त्याचं परीक्षण राज्य आरोग्य प्रयोगशाळेतून करून घेतलं होतं। मात्र पुन्हा त्याच ठिकाणचे नमुने पाणी पुरवठा विभागाने घेतले, ज्यातून वैद्यकीय विभागाचा अहवाल हा चुकीचा असल्याचं आणि सर्व ठिकाणचं पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाने केला। या दोन अहवालांमुळे पालिकेच्या वैद्यकीय आणि पाणी पुरवठा विभागातील समन्वयाचा अभाव दिसून आला। दुसरीकडे या दोन्ही अहवालांपैकी खरा कोणता मानायचा आणि खोटा कोणता मानायचा असा मोठा संभ्रम शहरवासियांमध्ये निर्माण झालाय। या निमित्तानं पालिका आयुक्त शेखर सिंह यांचं या गंभीर बाबीकडे लक्ष नव्हतं का असा प्रश्न उपस्थित होतो। आम्ही आता 11 नमुने तपासले, त्यातले 11च्या 11 योग्य आलेले आहेत, पिण्यायोग्य। त्यातले खाजगी बोरवेलचं आहे ते बंदच आहे आणि बाकीचे जे आहेत जे पाणी पुरवठा विभागामार्फत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो तिथल्या पाण्याचे नमुने हे पिण्यास योग्य म्हणून झालेले आहेत। त्याचे कारण सांगायचे म्हणजे तेच मगाशी बोलल्याप्रमाणे की त्यांनी नमुने कुठले घेतलेले आहेत। एखाद्या वेळेस त्यांनी साठवलेल्या पाण्याचे नमुने घेतले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ते वेगळे आले असण्याची शक्यता आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, खरं तर हे असे दोन वेगवेगळे अहवाल समोर येतात। अर्थातच पिंपरी चिंचवडच्या वासियांमध्ये सध्या संभ्रमाचं वातावरण असेल। नक्कीच विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर जीबीएस आजाराचा जो फैलाव आहे तो पिंपरी चिंचवड शहरातही पसरताना पाहायला मिळतोय। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिका आणि इतर प्रशासकीय अधिकारी तत्पर झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे नमुने घेण्यास सुरुवात केली होती। मात्र एक धक्कादायक खरं तर प्रकार समोर आल्याचं पाहायला मिळतंय। वैद्यकीय विभाग आणि पाणी पुरवठा विभाग या दोनही विभागांनी घेतलेल्या नमुन्यांमध्ये एका विभागाने घेतलेले नमुने पॉझिटिव्ह येतात तर एका विभागाने नमुने घेतलेले निगेटिव्ह येतात। एकंदरीत त्यामुळे कोणाचा अहवाल खरा की कोणाचा अहवाल खोटा यामध्ये संभ्रम खरं तर पिंपरी चिंचवडकरांच्या मनामध्ये पाहायला मिळतोय। मात्र पाणी विभागाकडनं टोलवाटोलवी केली जाते की त्यांनी हे जे नमुने घेतलेत ते कोणत्या पाण्याचे घेतलेत, कुठले घेतलेत याचा खरं तर त्यांच्याकडे माहिती नसल्याचं ते सांगतायत। त्यामुळे आम्ही घेतलेले नमुनेच खरे असल्याचं पाणी पुरवठा विभाग म्हणतोय आणि त्यात ते योग्य पाणी पिण्यास असल्याचंही त्यांच्याकडनं बोललं जातंय। मात्र पिंपरी चिंचवड शहरात जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये जीबीएसचे जे रुग्ण आहेत ते त्यांची वाढ होताना पाहायला मिळते। त्याचा आकडा खरं तर 15च्या पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यात एकाचा मृत्यू झालेला पाहायला मिळतोय। मात्र महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे यांचं या दोन्ही घटनेकडे लक्ष नसल्याने पिंपरी चिंचवडकरांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। विक्रांत, बरं, धन्यवाद तुषार दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।